की काही करून सत्तेत बसायचं. कारखाना चांगला चालला, लिंबू फेकून द्या कारखान्यावर. अरे कारण अजून सुद्धा हे जामिनावर बाहेर आहेत, यांना कोर्टाने निर्दोष केलेलं नाही. असं शेख चिल्ली के हसीन सपने तुम्ही दिवसाचं बघणार, निम्मा करतो म्हणणार, हे देतो म्हणणार, ते देतो म्हणणार. आपण देवऋषी बोलवतो का? तुमच्याकडे नाहीच काय, त्यामुळे तुम्हाला बोलायला काय जातं? तुम्ही कधी सोसायटीची निवडणूक लढवली नाही, तुम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही. विरोधी बाजूला पॅनल उभं राहिलं, भंडारा टाका त्यांच्यावर. अरे तुम्हाला 90 दिवस जेलमध्ये का काढायला लागले? का जेलची हवा खायला लागली? कृष्णेच्या इतिहासामध्ये काय दिवस होता की कृष्णेचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला देखील जेलमध्ये जावं लागलं? की तुमची निर्दोष मुक्तता त्या केसमध्ये झाली का? जामिनावर बाहेर आहेत तरी सुद्धा त्यांना आता थांबता येईना. याच व्यासपीठावरनं मी घोषणा केली होती की आम्हाला जर का सत्ता आपण दिली तर आम्ही 60 किलो साखर ही बिन पैसे आकारता लोकांना देऊ. आणि आता ठीक आहे, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे, आम्हाला घरामध्ये एवढं काही फार उच्च विद्याविभूषित काय आम्हाला शिकवल्या गेलं नाही, आणि त्यामुळे मी घोषणा केली की आम्ही मोफत साखर देऊ. आता अलीकडे मी प्रेस कॉन्फरन्स बघितली, यांनी सांगितलं की आम्ही मोफत नाही म्हणणार, आम्ही विनाशुल्क म्हणणार. आता आम्ही पण एक शब्द काढलाय, निशुल्क. आम्ही पण निशुल्क साखर दिली. मी पण अभ्यास करून आलो, झाला म्हटलं की आता निशुल्क म्हणा. शेतकऱ्याच्या घामाला दाम देण्याचं काम आम्ही करू म्हणून विरोधक म्हणतात. तुमच्या 5 वर्षामध्ये का घामाला दाम दिला नाही तुम्ही? काय गुण उधळले तुम्ही तुमच्या 5 वर्षामध्ये? तुमच्या 5 वर्षामध्ये काय परिस्थिती तुम्ही कारखान्याची करून ठेवली? आणि आज यांची धडपड कशासाठी चाललेली आहे? तर यांची धडपड एकाच गोष्टीसाठी चाललेली आहे की काही करून सत्तेत बसायचं, आणि सत्तेत बसल्या बसल्या ते मागचं सगळं भागवायचं. कारण अजून सुद्धा हे जामिनावर बाहेर आहेत, यांना कोर्टाने निर्दोष केलेलं नाही. आणि त्यामुळे जामिनावर बाहेर असणाऱ्या मंडळींचं एकच काम चाललेलं आहे की काही करून सत्तेमध्ये जायचं, आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर कारखान्याचे पैसे मागं जी केलेली पाप आहेत ती पाप सगळी धुवून काढण्यासाठी त्या पैशाचा वापर करायचा, अशा पद्धतीचा विचार आज यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. असं शेख चिल्ली के हसीन सपने तुम्ही दिवसाचं बघणार, निम्मा करतो म्हणणार, हे देतो म्हणणार, ते देतो म्हणणार. तुमच्याकडे नाहीच काय, त्यामुळे तुम्हाला बोलायला काय जातं? तुम्ही कधी सोसायटीची निवडणूक लढवली नाही, तुम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही, तुम्ही विधानसभेला वल्गना केली. मला वाटतं आमचे सुनील अण्णाच्या घरीच कार्यक्रम घेतला होता. सुनील अण्णा कुठे गेले? सुनील अण्णाच्या घरीच कार्यक्रम घेतला होता. सुनील अण्णा लपतोय मग. सुनील अण्णाच्या घरी कार्यक्रम घेतला आणि तिथं यांनी सांगितलं की तू कसा आमदार होतो हे मी बघतो. अहो तुमच्या थोड्या हातात आहे, मायबाप जनतेच्या हातात आहे. जनतेने मला उचलून घेतलं, जनतेने आम्हाला निवडून दिलं, आणि सर्वोपरी प्रयत्न जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे राहणार. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण पदावर आहोत, आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कोणी आम्हाला शिकवणूक देण्याची गरज नाही. इतकं चांगलं काम आम्ही मागच्या कारकिर्दीमध्ये देखील केलेलं आहे, आणि याच्या पुढे देखील आम्ही 100% करायचा प्रयत्न करू. आणि त्यामुळं कारखाना जर का आपला चांगला चालला नाही तर आपण काय करतो? म्हणजे मला असं वाटतं, आजपर्यंत मी सुरेश बाबांना सुद्धा बघितलंय की कारखाना समजा काही अडचण आपल्याला आली तर आपण काय करतो? चीफ इंजिनियरला बोलवतो, चीफ केमिस्टला बोलवतो, शेती अधिकाऱ्याला बोलवतो, त्याला विचारतो बाबा काय झालं. आपण देवऋषी बोलवतो का? म्हणजे कसं जमू शकत नाही ना आपल्याला. कारखाना चांगला चालला, लिंबू फेकून द्या कारखान्यावर. अरे असा कसा कारखाना चांगला चालेल? विरोधी बाजूला पॅनल उभं राहिलं, भंडारा टाका त्यांच्यावर. अरे अशी कशी मतं पडतील तुम्हाला? यांना कळना झालंय कशामुळे काय होतं. कृष्णेची परंपरा आहे, नाथाच्या पायथ्याशी ही संस्था आहे, नाथाचं लक्ष या संस्थेवर आहे, आणि नाथाच्या पायथ्याशी सोनं उगवणार ही पूर्वीच्या काळामधली जी म्हण आहे. ते ऊस पिकला, हिरवं सोनं उगवलं, आणि तिथं बैमानी करून चालत नाही, हे कळावं लागतं तुम्हाला. कोणाचं तर ऐकून काहीतरी करून चालत नाही, स्वतःच्या डोक्याने तिथं काम करावं लागतं. आमच्या संचालक मंडळाने गेस्ट हाऊस बंद करून टाकलं, आमच्या संचालकांनी गाड्या बंद करून टाकल्या. आमचं संचालक मंडळ फुकटचं पेट्रोल, फुकटचं डिझेल घेत नाही. फुकटचं नाही, निशुल्क. परत तुम्ही म्हणाल की शेतकऱ्याच्या घामाचा पैसा, एवढी तुम्हाला काळजी होती तर तुम्ही भाड्याच्या गाड्यांवर 4 कोटी रुपये कसे काय खर्च केले? तुम्ही गेस्ट हाऊस कसं काय चालू ठेवलं? तुम्ही कारखान्याच्या पैशाची उधळपट्टी कसं करत होता? तुम्हाला 90 दिवस जेलमध्ये का काढायला लागले? का जेलची हवा खायला लागली? कृष्णेच्या इतिहासामध्ये काय दिवस होता की कृष्णेचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला देखील जेलमध्ये जावं लागलं? तुम्ही विचार करा,
किती कमीपणाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये नावलौकिक ज्या कारखान्यांनी मिळवला, महाराष्ट्रामध्ये नाव ज्या कारखान्यांनी कमवलं, त्या कारखान्याचं नेतृत्व करणाऱ्या माणसांना सुद्धा ही परिस्थिती आली. या दिवसाला सामोरे त्यांना जावं लागलं आणि अजून सुद्धा ती गोष्ट मिटलेली नाही. 11 वर्षानंतर सुद्धा तुम्ही त्यांना विचारा की तुमची निर्दोष मुक्तता त्या केसमध्ये झाली का, तर जामिनावर बाहेर आहेत. तरी सुद्धा त्यांना आता थांबता येईना झालंय. त्यांना वाटतंय की आता काही करून आत जायचं आणि ही केस कशी मिटवायची हा प्रयत्न 100% चाललेला. चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी जनता उभी राहते, लोक उभी राहतात. आज मोठ्या संख्येनं पाठिंबा जयवंतराव भोसले सहकार पॅनलला मिळतोय.